नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, मराठा समाजामध्ये नव्हे तर सगळ्या जाती धर्मामध्ये आणि विशेषतः सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झालेले मनोज जरांगे पाटील यांच्या बदनामीचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये आखलं जात आहे. हा गंभीर प्रश्न मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. त्याचं कारण हे असं आहे की मराठा समाजाला कुणबी समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 3 महिन्यापासून आंदोलन पुकारलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 17 दिवसाचं आमरण उपोषण केल्यानंतर राज्य सरकारनं घेतलेली 40 दिवसाची मुदत संपून गेल्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण राज्य सरकारनं जाहीर केलं नव्हतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त होऊन दुसऱ्यांदा आपलं आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र यावेळी प्रत्येक पुढाऱ्याला, नेत्याला आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला गावकऱ्यांनी गावबंदी केली होती आणि यामुळे सरकार चांगलंच अडचणीत आलं होतं. यामुळे सरकारनं पुन्हा एकदा शिष्टमंडळ पाठवलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 2 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी मागून घेतलेला आहे. ही मुदत मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरची दिलेली आहे. विशेषतः या समितीमध्ये महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री होते. त्यासोबतच माजी न्यायमूर्ती या 2 न्यायमूर्तींचाही त्यामध्ये सहभाग होता. या सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगितल्यानंतर एक मुदत त्यांनी मागितली आणि ती मुदत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. मित्रांनो, असं जरी असलं 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण जाहीर करणं हे शासनावर आता दबाव आलेला आहे आणि शासनाची ही आता जबाबदारी झालेली आहे. अशा वेळेला मनोज जरांगे पाटील शांत बसतील असं वाटलं होतं, परंतु पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय लाखोंचा जनसमुदाय जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी रात्री असेल, पहाट असेल किंवा भर दुपारी उन्हाचा कडाक्यात असेल, हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव त्या ठिकाणी जमतायत आणि त्यांचे विचार ऐकतायत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली नाही तर संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर गेलेला जो कोणी मराठा समाज असेल या प्रत्येकाच्या मनामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक घर केलेलं आहे. मराठा समाजाचे अनेक नेते झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, परंतु मराठा समाजाचा विश्वास ते संपादन करू शकले नाही जितका मनोज जरांगे पाटील यांनी विश्वास संपादन केलेला आहे. आज महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांचा एकच विश्वास आहे आणि तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. कारण ते जे बोलतात ते करतात आणि जे करतात ते बोलतात. राज्य सरकारची अनेक शिष्टमंडळं त्यांना भेटायला आली, परंतु बंद दाराआड त्यांनी कोणाशीही चर्चा केली नाही किंवा कानातही कोणाची चर्चा ऐकून घेतली नाही. थेट जनतेसमोर लाईव्ह आणि इन कॅमेरा ते प्रत्येक शिष्टमंडळाशी चर्चा करताना प्रत्येकानं पाहिलं आणि म्हणून मराठा समाजाचा विश्वास जरांगे पाटलांवर बसलेला आहे. आज जरांगे पाटील जो आदेश देतील तो प्रत्येक आदेश मराठा समाज बांधव त्या ठिकाणी पाळतोय, ऐकतोय आणि त्यावर कृती करतोय हे आपल्या लक्षात येत आहे. अशा स्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक नेत्याला गावबंदी केली होती आणि विशेषतः ज्यांचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या नेत्याला विनंती करून सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे, त्यामुळे आम्ही संपूर्ण गाव एकवटलेलो आहोत, तुम्ही आमच्या गावात येऊ नका, नसता परिणामी आम्हाला सगळ्या समाजाच्या सोबत तुम्हाला गावाच्या बाहेर काढावं लागेल. या परिस्थितीतून जात असताना अनेक नेत्यांनी ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, प्रचाराला जाणं किंवा एकमेकांच्या भेटीला जाणं सुद्धा टाळलं होतं. अशा स्थितीत मनोज जरांगे पाटील ज्या मतदारसंघामध्ये इशारा देतील त्या ठिकाणचा कुठलाही आमदार किंवा कुठलाही उमेदवार एकतर तो निवडणुकीतून पडेल किंवा निवडणुकीत विजयी होईल अशी स्थिती महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात आज आपल्याला पाहायला मिळते. मनोज जरांगे पाटील अद्यापही राजकीय भाष्य करत नाहीत, परंतु मराठा समाजाला आरक्षणाला विरोध जो नेता करेल त्याविषयी मात्र ते रोखठोक आणि परखडपणे आपलं मत व्यक्त करतायत आणि जाहीर त्या ठिकाणी टीका सुद्धा करतायत. विशेषतः मराठा समाज हा कुणबीचा आहे. कुणबीच्या नोंदी त्या ठिकाणी सापडतायत ज्या की निजामकालीन आहेत, जुन्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची रास्त भूमिका आहे. परंतु काही नेते ज्यामध्ये ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठा समाजाचे परंतु ते ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन काम करत असतील ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या कुणबी समावेशाला, ओबीसी समावेशाला त्या ठिकाणी विरोध करतायत. अशा नेत्यांच्या बाबतीत मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जर ठरवलं तर या राज्यामधल्या प्रत्येक मतदारसंघात कुठला उमेदवार निवडून आणायचा आणि कुठला उमेदवार पाडायचा एवढी ताकद मात्र मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये तयार केलेली आहे आणि ती आपल्या पाठीशी जमवलेली आहे. त्यांच्या एका इशाऱ्यावर मराठा समाज हा कोणत्याही बाजूला झुकू शकतो आणि कुणालाही पराभूत करू शकतो
हे मात्र आज या ठिकाणी स्पष्ट झालं आहे. आणि म्हणूनच हीच लोकप्रियता जर जरांगे पाटलांची कायम राहिली तर मात्र अनेक नेत्यांची डोकेदुखी होणार आहे. ज्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पाहिले तेही भंगेल, किंवा ज्यांना मुख्यमंत्री नव्हे तर मंत्री, कॅबिनेट मंत्री व्हायचं असेल, राज्य मंत्रिमंडळ व्हायचं असेल किंवा आमदार व्हायचं असेल, त्या प्रत्येकाचं स्वप्न त्या ठिकाणी भंग पावेल अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांची जी लोकप्रियता वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी त्यांच्या बदनामीचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये रचल्या जाते हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. त्याचं कारण असं आहे, सोशल मीडियावरती आपण पाहतोय, मग व्हॉट्सअप असेल, युट्यूबचे विविध चॅनल असतील किंवा फेसबुक असतील, या माध्यमातून जे कोणी 20 किंवा 40 पैशाच्या आधारावर पेमेंट घेऊन मेसेज करतायत ते आपापल्या पक्षाचे भतकुल्ले, ज्याला म्हणतो आपण भक्तुल्ले म्हणतो, अनेक जण त्याला भक्त सुद्धा म्हणतात, अंधभक्त सुद्धा म्हणतात, हे मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज टाकतात. आणि विशेषतः मराठा समाज आणि ओबीसी यांचा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावा आणि त्यामधून दुफळी निर्माण व्हावी यासाठी सुद्धा काही समाज कंटक जे काही असतील ते सुद्धा सोशल मीडियावर मेसेज टाकून मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय. परंतु मराठा समाज हा संयमाने आंदोलन करतोय. ओबीसी समाज बांधव जे असतील, ग्रामीण भागातले असतील किंवा सामान्य घटक असेल, तो सुद्धा या वादात पडताना आपल्याला दिसत नाही. एकमेकांचे भाऊ आहेत अशा पद्धतीने हे वागताना दिसत आहेत. परंतु जे कोणी भक्तुल्य आहेत ते मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज टाकतात. काही दिवसापूर्वी तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांची तुलना करण्यात आली, तर दुसरीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांचीही तुलना करण्यात आली, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा जो वर्ग आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जाईल असाही प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत जर तुलना केली तर जो कोणी मराठा आणि हिंदू असतील, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा संपूर्ण देश आहे, महाराष्ट्र आहे, तो सुद्धा जरांगे पाटील यांच्या विरोधात जाईल असं चित्र या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या तमाम कार्यकर्त्यांनी संयमाने ही भूमिका घेतली आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचे विचार घेऊन मी काम करतोय. हे दोन्ही माझ्यासाठी आदर्श आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी समाजाच्या हितासाठी काम करतो. ही ज्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेस ह्या बदनाम करू पाहणाऱ्या भक्तुल्यांची त्या ठिकाणी स्वप्न भंगलं आणि मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांना गर्व झालाय, त्यांना अभिमान वाटतो, ते नेत्यांना धमकी देत आहेत अशा पद्धतीची भाषा सुद्धा अनेक पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून केली. परंतु त्याला सुद्धा सामान्य कार्यकर्ता असेल, मतदार असेल यांनी त्याला भाव दिलेला नाही आणि मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता ही वाढतच चाललेली. मित्रांनो, मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते असतील, समाज बांधव असतील, यांनी स्पष्टपणे सरकारकडे मागणी केलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांची वाढलेली लोकप्रियता पाहता आणि त्यांची ताकद पाहता, त्यांच्या शब्दाला महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली किंमत पाहता त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या, जेल सुरक्षा द्या अशीही मागणी मराठा समाजाच्या अनेक बांधवांनी त्या ठिकाणी केलेली आहे. वास्तविक पाहता जरांगे पाटील ही कुठलीही सुरक्षा घेत नाहीयेत, कारण तमाम मराठा बांधव हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. परंतु मराठा समाज बांधवांना अशी भीती का वाटली की मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे? मित्रांनो, असंही असू शकतं, कारण जो एखाद्या समाजाचा नेता होतो, लीडर होतो आणि त्याच्या शब्दावर संपूर्ण समाज फिरण्याची ताकद निर्माण होते त्यावेळेस निश्चितपणे कुणाला तरी त्याचा फटका बसत असतो, धोका निर्माण होत असतो आणि त्याकडूनच कुणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो. ही मराठा समाजाची भावना आहे आणि म्हणून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा देण्याची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी, त्यांना बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षाची मंडळी असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा भक्तुले असतील हे त्या ठिकाणी प्रयत्न करतायत हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील हे संयमानं बोलतायत, शांततेनं आंदोलन करतायत. मात्र 24 डिसेंबरपर्यंत जर मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण राज्य सरकारनं दिलं नाही तर 25 डिसेंबर नंतर मराठा समाज जे आंदोलन करेल हे सरकारला झेपणार नाही असं स्पष्टपणे पुन्हा त्यांनी तिसऱ्यांदा सांगितलेलं आहे. आणि यामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा खडबडून जागं झालेले आणि मराठा समाजाला कुणबीमध्ये आरक्षण देण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे. मित्रांनो, ज्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सुरुवातीला 5,500 सापडल्या होत्या, त्यानंतर 13,000 सापडल्या आणि आपण जर आज पाहत असू तर एकाच जिल्ह्यामध्ये
जवळपास 1.5 लाख मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात आणि आज महाराष्ट्रामध्ये ही कक्षा वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सापडतायत, महसूल कार्यालयामध्ये सापडतायत. याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात जो पश्चिम महाराष्ट्रात कुणबी मराठा आहे, विदर्भात कुणबी मराठा आहे, खानदेशमध्ये आहे, कोकणमध्ये आहे, फक्त मराठवाड्यामधल्या मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र नव्हतं, त्याचे सुद्धा पुरावे आता सापडले. याचा अर्थ महाराष्ट्रातला तमाम मराठा हा मराठा नसून तो कुणबी आहे आणि त्यांना सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र द्या. ही मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी ही रास्त आणि योग्य आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे आणि शासन सुद्धा त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र या राज्यात आखलं जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी माझं मत व्यक्त केलं, तुमचं मत काय? आपण या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया अभ्यासू असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या असतात. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.